इन्फो किया था क्या कस्टमर लोग इधर ट्रांसफर कर। पहली बार आपको लैंग्वेज का प्रॉब्लम है, इधर के कस्टमर के बारे में जानकारी नहीं आपको, और आप डायरेक्ट 5,500 कस्टमर कंज्यूमर का ट्रांसफर किया। कैसे किया आपने? किसने किया? एचपी ने किया। मतलब तुम्हारे एचपी ने तुम लोग को बोला हम लोग अभी ट्रांसफर करो। तुम्हारा जो मेन लोग क्या बोल रहे हैं कि वो नहीं होएगा? कैसा नहीं होएगा? तुम्हारा जो मेन है तुम लोग को रखा है, जो मेन आदमी है तुम्हारा भाग गया यहाँ से, इधर ही नहीं है तुम्हारा। अभी लोगों का कंप्लेंट है, ब्लैक से सिलेंडर बेच रहा है, उसको 3,000 रुपए सिलेंडर बोल रहे हैं। अभी गई ना, 3,000 सीनियर सिटीजन है वो। तुम्हारा आदमी है ना, डिलीवरी मैन है तुमचा, तो 3,000 रुपये मागत होती जब ते आता गेले ना, आता जस्ट गेले। बोलताना ना नागरिक, तुम्ही ना मॅडम बोलताना नागरिकांशी व्यवस्थित संवाद साधा। बोला. आता तुम्हाला हात जोडतो तर तुम्ही जास्त नाही करायचं. नागरिकांशी तुम्ही व्यवस्थित नाही बोलायचं मॅडम. मग तुम्ही हा ठीक आहे चालेल. नागरिकांशी व्यवस्थित बोलत जा तुम्ही, बोलताना व्यवस्थित बोलत जा, नागरिकांशी व्यवस्थित संवाद साधत जा। एवढ्या लोकांनी तुम्हाला ट्रान्सफर करून घेतलं, त्यांची किती परिस्थिती खराब झाली आता। लोक काम झाले, काल सिलेंडर आलेले आणि आज ट्रान्सफर इकडे झाले. सिलेंडर करून घ्यायचा कारण की त्यांचा नंबर काल तिकडे लागलेला आणि इकडे ट्रान्सफर झाला। किती सिलेंडर घ्यायचा कुठून आम्ही? वापस गेला. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो तर मग तो बिलाक नाही गया. किती मागितले पैसे? 3,000. हा, तर म्हणलं आमच्या पैसे कशाचं गरीब पैसे 3,000. आमचा सिलेंडर आम्हाला द्या म्हणलं, नंबर लावला तर. आता नंबर लाव म्हणते परत. हा, लागलेल्या नंबरचं काय झालं? मागच्या गेला. या अगोदर नारा कोऑपरेटिव्ह सोसायटीमधनं या ठिकाणावर सिलेंडरचं आमचं असताना तिकडनं ट्रान्सफर केलं, तिथनं परत हिंदुस्थानला ट्रान्सफर केलं. या ठिकाणी नागरिकांना कुठलाही कल्पना न देता अचानक कशा कुठल्या बेसवरती ट्रान्सफर करतायत? नागरिकांना कल्पना द्यायला हवी ना. नागरिक इकडे तिकडे धावत राहतो, इकडे जा तिकडे जा. सिलेंडरचा आत्ताच्या काळामध्ये सिलेंडरचा जो तुटवडा चाललाय, त्या तुटवड्याच्या काळात नागरिकांच्या घरामध्ये 30 दिवसानंतर नंबर लागतायत. घरात सिलेंडर संपलेला असताना, दुसरं कुठलंही साधन नसताना नागरिक कुठल्या प्रकारे हे करणार? आणि इथे आल्यानंतर हे लोक ब्लॅकने सिलेंडरचे पैसे मागतायत. किती पैसे मागतात? हा, त्या आजींकडनं आता 3,000 रुपये त्यांना सांगितलं. त्यांचा नंबर आलेला दुसरं कुणाला तरी दिला असेल यांनी, आणि त्यांना सांगताय की सिलेंडर तुमचा डिलिव्हरी झालेला आहे. आणि ते 3,000 रुपये त्या वयस्कर वृद्ध आजी आहेत, त्यांना चालता येत नाही व्यवस्थित, त्यांच्याकडे 3,000 रुपये मागतात. कुठल्या बेसवरती 3,000 रुपये मागतात सिलेंडरचे? हा, सेल्स मॅनेजर कोण नायर मॅडम आहेत, त्यांच्याकडनं समजलं असं की त्या मागतात म्हणून पैसे. आणि पुन्हा त्या सिलेंडरचा नंबर लावायला सांगतायत. म्हणजे आता पुन्हा नंबर लावल्यावर पुन्हा ते 1 महिन्याने सिलेंडर मिळणार का? घरात काय कुठल्या प्रकारे शिजवणार अन्न? नारा कॉप नाही, रिलॅक्स मधून, न्यू रिलॅक्स मधून नारा कॉप मध्ये न सांगता आम्हाला ट्रान्सफर केलाय अचानक. आता आमचं इकडेही बुकिंग नाही होत नारा कॉप मध्ये, आणि न्यू रिलॅक्स मध्ये पण बुकिंग नाही होत, आणि फोनही नारा कॉप वाले उचलत नाही. न सांगता आम्हाला ट्रान्सफर केलंय, काहीही विचारलं नाही, सांगितलं नाही. आणि फोनही नारा कॉप वाले 5 दिवसापासून फोन करतो, 5 फोन केले नाही. फोन त्यांनी समोरून आम्हाला केलंय, नाही आमचे फोन उचलताय. काय करायचं? आम्हाला ऍक्च्युली ना नारा कॉप मध्ये नाहीच पाहिजे, आम्हाला न्यू रिलॅक्स मध्येच पाहिजे. नाही, बाटला पण नाही भेटत इकडे, नारा कॉप मध्ये भेटतच नाही. आधी पण हे त्रास होता म्हणून तर न्यू रिलॅक्स मध्ये केलेलं. आता आम्हाला इकडे नकोच आहे ट्रान्सफर, आम्हाला नारा कॉप मध्ये नकोय. त्यांची नाही बरोबर, सिस्टमच बरोबर नाही. या ठिकाणी आता तुम्ही बघत असाल पूर्ण भारतामध्ये आज युद्धामुळे गॅसचा जो प्रॉब्लेम चालू आहे, त्याचं सर्वसामान्य कुटुंबाला त्याची झळ बसत आहे. या ठिकाणी न्यू रिलॅक्स म्हणून एक सोसायटी आहे, गॅसची एजन्सी आहे. त्या एजन्सीकडून आधी 10,000 कस्टमर होते. नार्कोप सोसायटी आधीच भ्रष्टाचारी सोसायटी म्हणून घोषित ती केली होती. त्या ठिकाणी 22,000 कंझ्युमर होते. त्यातून ती न्यू रिलॅक्सला ती 22,000 ट्रान्सफर केली होती. त्यातून त्या नागरिकांना 10,000 हिंदुस्थान सोसायटीला ट्रान्सफर केली, तेव्हाही नागरिकांना खूप मोठा त्रास झाला. आणि आत्ताची परिस्थिती एकदम हालाकीची आहे. लोकांना सिलेंडर भेटत नाही, 25 दिवस वाट बघायला लागते. आणि अशा परिस्थितीमध्ये नार्कोप सोसायटीने न्यू रिलॅक्स सोसायटीमधून 5,500 कंझ्युमर काढून घेतले त्यांना न कळवता. त्यामुळे नागरिकांची या ठिकाणी तारांबळ झालेली आहे. आणि या ठिकाणी मोठा या नार्कोप सोसायटीचा खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे.
या ठिकाणी त्यांनी बऱ्याच ठिकाणी सिलेंडर ही एक मोठ्या विक्रीमध्ये केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना खूप याचा मनस्ताप झालेला आहे. नागरिक या ठिकाणी खूप मोठा आक्रोश या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यामुळे यांना या सोसायटीला जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. तुम्ही बघत असाल आता नागरिक खूप संतापलेले आहेत या ठिकाणी.